नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण ना खूप जुना अगदी आजी पणजीच्या काळातला काहीसा विस्मरणात गेलेला पारंपरिक पदार्थ लब्बाड वांग बनवतोय. आता हे नाव ऐकून तुम्हाला कदाचित हसू येईल, पण हो, याला ना लब्बाड वांगच म्हणतात बरं का. खूप जुना विदर्भामध्ये बनवला जाणारा चटपटीत झणझणीत पदार्थ, तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही इतका चवीला जबरदस्त. आता हे लबाड वांग कोणी कोणी बनवलंय किंवा कोणी कोणी खाल्लंय मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ ना मी ताटामध्ये काढून घेतेय. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, पाव चमचा लाल तिखट, सोबतच घालूया पाव चमचा हळद. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचंय. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे ना पिठामध्ये घातलेलं सर्व साहित्य छान असं पिठाला चोळून लावून झालेलं आहे. आता काय करायचं, यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाणी आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय. याला छान असं मळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे बघा इतकं घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता यावर ना आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे पीठ 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय. त्यानंतर इथे मी ना 1 वाटी हरभऱ्याची डाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती. 3 ते 4 तासानंतर इथे तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी भिजलेली आहे. हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतीये. अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. डाळ आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये घालूया 3 ते 4 हिरव्या मिरच्या. त्यानंतर 1 इंच आल्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, यामध्ये घालूया. सोबतच घालूया 7 ते 8 लसूण पाकळ्या. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचंय. त्यानंतर मुठभर यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी वाटून झालेली आहे. शक्य होईल तेवढी डाळ मी बारीक असं वाटून घेतलेली आहे. आपण आता ही डाळ काढून घेऊया. आता या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. कांदा आणि मीठ डाळीमध्ये चांगलं मिक्स करून झालेला आहे. तर आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे. आता हे पीठ ना आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचंय. चला इथं आपलं हे पीठ चांगलं एकजीव करून झालं की यामधला ना एक छोटासा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा आता छान असा गोल करून घेऊया. त्यानंतर याची ना आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली ही पुरी लाटून झालेली आहे. पुरी मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अशी मध्यम स्वरूपाची लाटून घेतलेली आहे. हे बघा आता यामध्ये ना आपण तयार केलेला डाळीचा मसाला भरून घेऊया. तर 1 ते 1.5 चमचा हा मसाला मी यामध्ये भरून घेतेय. तर
इथे तुम्ही बघू शकताय पुरीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. आता पुरीच्या ह्या कडा उचलून ना याच्या आपल्याला अशा चुन्या घालून घ्यायच्यात. हे बघा अशा पद्धतीने आपण मोदकाला घालतो की नाही अगदी त्या पद्धतीने अशा चुन्या घालून घ्यायच्यात. इथे तुम्ही बघू शकता हे चुन्या घालून झालेले आहेत आणि ही बाजूने आपल्याला अशी पॅक करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने छान अशी पॅक करून घेऊया. हे राहिलेले मिश्रण आहे ना याचा ना आपल्याला दांडा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा थोडासा आपण याला वाढवून घेऊया अशा पद्धतीने. आता हा तयार झालेला मोदक ना हाताने असा गोल करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा वांग्याचा आकार आलेला आहे. तर आपलं हे लबाड वांग बनवून तयार झालेलं आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी तयार करून घेऊया. आता हे तयार झालेलं वांग मी चाळणीमध्ये काढून घेतेय. तर इथे मी ना अशा पद्धतीची चाळण घेतलीये आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय. हे वांग यामध्ये ठेवून घेतेय. चला इथे आपली ही वांगी बनवून तयार झालेली आहेत. आता ही वांगी ना आपल्याला वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय. आता ही वांग्याची चाळण ना यामध्ये मी ठेवून घेतेय. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ही वांगी ना आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतेय. त्यानंतर ह्या वांग्याला हात लावून बघायचा आहे. हे बघा माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये. म्हणजे आपली ही वांगी चांगली वाफवून झालेली आहेत. गॅस बंद करूया आणि ही वांगी पूर्णपणे थंड करून घेऊया. वांगी आपली छान अशी थंड होतात तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी एक कांदा मी छान असा चॉकलेटी रंगावरती भाजून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं हे देखील मी तांबूस रंगावरती भाजून घेतलंय. यात घालूया. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घालूया. अर्धा इंच आलं. सोबतच मुठभर यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. आता यात ना थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचंय. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलीये. यामध्ये घालूया 2 चमचे तेल. तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया. जिरं आपलं चांगलं फुललं की एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे. आता हा टोमॅटो आपल्याला मऊसूत परतून घ्यायचा आहे. चला इथे आपला टोमॅटो चांगला मऊसूत परतून झाला की तयार केलेलं वाटण आपण यामध्ये घालूया. त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, सोबतच घालूया पाव चमचा गरम मसाला. आता हे सगळे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे. त्यासाठी गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे. तर इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय. छान मिक्स करून घेऊया.
आता गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि अर्धा मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपले मसाले चांगले शिजले जातील. अर्धा मिनिट झालेलं आहे, यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकता मसाले मस्त असे शिजलेले आहेत. आता आवश्यकतेनुसार यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी ना 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालतेय. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून घेऊया. आता ह्या ग्रेव्हीला ना मस्त अशी उकळी आणायची आहे. तर इकडे आपली वांगी देखील थंड झालेली आहेत. आता ही वांगी ना आपल्याला चिरून घ्यायची आहे. आता खरं वांग कसं आपण 4 भागामध्ये चिरून घेतो, अगदी त्या पद्धतीने 4 भागामध्ये हे वांग आपल्याला चिरून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर इथे बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता चिरलेली वांगी ना आपण यामध्ये सोडूया. आता मीडियम फ्लेम वरती ही वांगी ना आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपले हे वांग ना ग्रेव्हीमध्ये मस्त असं शिजून झालेलं आहे. तर आपलं हे लबाड वांग बनवून तयार झालेलं आहे. चवीला एकच नंबर लागतं. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. आपण आता ही वांगी ना काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.